आजचा विषय खूप गंभीर आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही ठरवा की पोलीस जे आहेत ते रक्षक आहेत की भक्षक आहेत, जनतेच्या मदतीसाठी आहेत की अशा प्रकारे जे काम करणारे पोलीस आहेत त्यांच्यावर काय झालं पाहिजे। विषय काय आहे चला सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। हा जो माझ्या स्क्रीनच्या बाजूला जो तुम्ही व्हिडिओ बघतात आमच्या स्क्रीनवरती, त्याच्यामध्ये एक महिला आहे, तिचे मिस्टर जे आहेत ते पेशाने वकील आहेत, तुषांत आरडे, आणि ही त्यांची मिसेस आहे। ती आपला विषय तिने सोशल मीडियावरती सगळीकडे मांडलेला आहे, तो व्हायरल होतोय। त्याच्यामध्ये ती बोलते की तिचे मिस्टर जे तुषांत आरडे आहेत ते पेशाने वकील आहेत आणि हा व्हिडिओ कर्जत पोलीस स्टेशनच्या बाहेरील व्हिडिओ आहे। कर्जत पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तुषांत कुठल्याही मॅटरसाठी जातात, कुठल्याही विषय घेऊन जातात क्लायंटचा वगैरे, त्यावेळेला जेव्हा ते सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज मागतात तेव्हा त्यांना तो दिला जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून ते जेव्हाही जातात तेव्हा मोबाईलचा कॅमेरा ऑन करून ते आपला विषय मांडतात, पोलिसांसमोर बोलतात। तो राग जो आहे पोलिसांचा तो त्यांच्यावरती त्यामुळे अनावर झाला आणि त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक तुषांत यांना खोट्या केसमध्ये अडकवलं आहे असं त्यांच्या मिसेसचं म्हणणं आहे। तर असा प्रकार जो घडतोय ते बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? असं जो कायद्याचा जो विषय मांडतो, जो ॲडव्होकेट आहे, त्यांच्या बाबतीत जर अशा गोष्टी होत असतील तर सामान्य जनतेला कसा त्रास दिला जात असेल ते तुम्हीच समजा। आणि तुमच्याही परिसरात अशा गोष्टी अगर घडत असतील, पोलीस स्टेशन असू दे, प्रशासनाचं कुठलंही कार्यालय असू दे, अशा ठिकाणी जर असा काय प्रकार घडत असेल ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा। तो विषय आम्ही प्रशासनापर्यंत नक्की नेण्याचा प्रयत्न करू आणि न्याय देण्याचा प्रयत्न करू। आणि हा व्हिडिओ जो आहे तो स्क्रीनवरती आम्ही लावतोय, तो पूर्ण तुम्ही बघा, त्या महिलेचं पूर्ण म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की हे योग्य आहे की अयोग्य आहे, याच्यावर काय कारवाई झाली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करून सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती मला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार, मी किशोरी आरडे। मी आज इथे कर्जत पोलीस स्टेशन इथे आलेली आहे। इथे सर्व वेळ सर्वांसाठी, इथे काय लिहिलंय? सर्व वेळ सर्वांसाठी। आणि एक कायद्याचे रक्षक आहेत की भक्षक आहेत। इथे महिला असो किंवा एखादा पुरुष असो, तो जर न्याय मागायला आला तर ही लोक हाकलून लावतायत, दमदाटी करतायत, कायद्याचा दुरुपयोग करतायत। आणि त्याच्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली तर ही लोक सीसीटीव्ही फुटेज देत नाही, जुने परिपत्रक दाखवतात ही लोक। त्यासाठी आज माझे मिस्टर तुषांत आरडे हे पेशाने वकील आहेत, यांच्याकडे असे केसेस येतात की ही लोक जेव्हा अन्याय अत्याचार करतात नाही, तेव्हा जेव्हा एखादा पीडित माझ्या मिस्टरांकडे आले की माझे मिस्टर इथं पोलीस स्टेशनला आले असता व्हिडिओ शूटिंग चालू करतात। ते यांच्या पोटात दुखतं यांच्यात, कारण की सीसीटीव्ही फुटेज ही लोक देत नाही, यांच्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी ते सीसीटीव्ही फुटेज देत नाही। पण आता कायद्यात आता नवीन तरतूद निघाली का कुठल्याही कार्यालयात तुम्ही जा, तिथे पोलीस लोक सीसीटीव्ही फुटेज देत नाही, कायद्याचा धाक दाखवतात आणि उलट सुलट प्रत्युत्तर देतात। म्हणून व्हिडिओ शूटिंग करणं हे अलाउड असताना या पोलिसांनी माझ्या मिस्टरने फक्त व्हिडिओ शूटिंग चालू केला। इथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील सर आले, त्यांच्या पोटात कचकायला लागलं। त्यांनी सांगितलं व्हिडिओ शूटिंग करायचं नाही। माझ्या मिस्टरने त्यांना सांगितलं का करायचं नाही, तुम्ही तसा लेखी दे मला। तर यांनी माझ्या मिस्टरवर गुन्हा दाखल केला, त्यांना अटक केली का? तर फक्त व्हिडिओ शूटिंग केली म्हणून। माझे मिस्टर काल आले होते इथे, तर त्यांनी व्हिडिओ शूटिंग केला, हा राग मनात धरला आणि या पोलीस स्टेशन नेरळ पोलीस स्टेशनने खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। या डीवायएसपी सरांनी, हे राहुल गायकवाड या डीवायएसपी सरांनी खोटा अहवाल तयार करून माझ्या मिस्टरांना आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न वारंवार केलेला आहे। त्या संदर्भात आम्ही सगळीकडे पाठपुरावा केलेला आहे। हा राग त्यांच्या मनात आहे, कारण की त्यांचे अधिकारी अडकत नाहीत ना। हा इथला पीएस आहे दुसाने, हा दुसाने खुर्चीवर बसलेला, हा नालायक वर्दीला घालायच्या लायकीचा नाही। हा काय बोला एका महिलेला, ए उठ चालती हो, तुझ्या बापाचा पोलीस स्टेशन आहे का, चालती हो निघ, नाहीतर तुझ्या 353 दाखल करीन। मग या सर्वसामान्य माणसाने न्याय कोणाकडे मागायचा? मग याच्या बापाचा पोलीस स्टेशन होता का? अधिकाऱ्यांना अधिकार दिलेत काय का महिलेशी असं उलट सुलट बोलून आणि तिच्यावरती गुन्हा दाखल करतो 353, म्हणून तुला जेलमध्ये टाकतो अशा धमक्या दिल्या।
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दिला नाही, म्हणून तर कायदा काय सांगतो आता की पोलीस लोक सीसीटीव्ही फुटेज देत नाही, म्हणून कुठल्याही कार्यालयामध्ये तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता का? एका सर्वसामान्याच्या एक न्यायासाठी. हा, तर यांना ते जर झालं म्हणून यांनी माझ्या मिस्टरवर खोटा गुन्हा दाखल केला. म्हणजे या लोकांना अधिकार दिले खोटे गुन्हे दाखल करा, एखादा स्ट्रॉंग हे करा, हा टेबला करून पाकिटा घ्या, नाही का? हे याला त्यासाठी. मग यांना खुर्ची सर्वसामान्य माणसासाठी नाही दिली, मग यांना का पैशासाठी दिली नाही तशी? कोणाच्या जीवावर जगता रे तुम्ही? तुम्हाला सरकार पगार देत आहे, एखादा राजकीय माणूस देत नाही पगार तुम्हाला. खूप होत नसाल एखाद्याला न्याय मिळून देता तर खुर्ची खाली करा तुमची. लायक नाहीये तुम्ही ती वर्दी घालणाऱ्या खाकी वर्दीचा अपमान करू नका आणि दुरुपयोग करू नका. दोघात तुम्ही, तुमच्या पाठीशी पण तुमची फॅमिली आहे. जसा माझ्या लहान लेकरांना तुम्ही वनवास करायला लावले ना, तुमची पण घरी पोरं मला आहेत. विसरू नका, खोटे धंदे सोडून द्या, नाही तर सोडून मराल तुम्ही एक दिवस. मी माझ्या नवऱ्याला कसंही बाहेर काढून कायदेशीर. तुम्ही किती स्ट्रॉंग कलम लावा, किती हे करा, पण तो फसवतो जाणार नाही. त्याने तर काही गुन्हा केलेला नाहीये, पण आज त्याचा उद्या तुमच्या जगासमोर नक्कीच येईल, हे लक्षात ठेवा. हरामखोरांना सोडा तुमची खुर्ची. न्याय मिळून देता येत नाही ना, तर कशाला पैसे खाला बसतात का तुम्ही तशी? हा, त्यांच्याकडून पैसे घेता तुम्ही हरामखोरांना. एखाद्याला न्याय मिळून देता हात लावून लावता. हा, खाकी वर्दीचा तुम्हाला इतका माज आहे का? खाकी वर्दीचा तुम्ही दुरुपयोग करताय. हा, तुम्हाला सरकारने कशासाठी दिलंय हे तुम्हाला? हा, शासनाची नोकरी करताय का हरामखोरांची दलाली करताय तुम्ही? हा, खोटे धंदे करायला लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? लाजा वाटत लाजा धरा. नसल न्याय मिळून देताय तर या पोलीस स्टेशनात ताला लावा. लायकी नाही तुमची एखाद्या महिलेला न्याय मिळून द्यायची. खोटे धंदे करता, खोटे पुरावे तयार करताना तुम्हाला लाजा कशा वाटत नाही? हा, लाजा कशा वाटत नाही? आणि नंतर बोलता आमचा पोलीस अधिकारी चुकला, नंतर बोलतात हे हरामखोर आमच्या पोलीस अधिकारी चुकला, त्याला माफ करा. आणि काय रे, सर्वसामान्यांचे तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता तेव्हा तुम्हाला लाजा वाटत नाही का? लाजाने वाटत तेव्हा लाजा विकता का तुम्ही? बेमान होता तुम्ही खाकी वर्दीशी. लायक नाही तुम्ही. एखाद्याला न्याय मिळून दिला तर खाकी वर्दी घालायचा अधिकार नाही तुम्हाला.